एक सांगू, गोंदवलेकर महाराजांना त्यांच्या एका साधकानं असं विचारलं बरं का, की आपण जेव्हा नामस्मरण करत असतो तेव्हा ते नामस्मरण न राहता बऱ्याच वेळेला फक्त नामोच्चार होतो. म्हणजे काय, तर नामस्मरण हे मनापासून केलं जातं, तसं अपेक्षित असतं, पण आपलं मन तिथे लागत नाही, आपलं मन भरकटत राहतं आणि मग ते नामस्मरण न होता तो नामोच्चार होतो. मग अशा नामोच्चाराचा खरंच काही उपयोग असतो, असा प्रश्न तुम्हा आम्हाला सुद्धा पडू शकतो. आणि म्हणूनच त्यावर दिलेलं उत्तर, महाराजांनी जे काही उत्तर दिलं ते फार सुंदर आहे, लक्षात घेण्यासारखं आहे, म्हणून आपल्याला सांगते. तर महाराज असं म्हणाले त्याच्यावरती, की असं पहा की कितीही मोठा विद्वान असू दे, पण त्याला सुरुवात कुठून करावी लागते, बाराखडी शिकूनच करावी लागते ना. त्यामुळे तुम्ही उद्या अध्यात्म मार्गावरती कितीही उच्च पदावर पोचाल, पण त्याची सुरुवात कुठेतरी अशीच होत असते. लगेच मन एकाग्र होईल असं नाहीच. पण म्हणून नामोच्चार सुद्धा टाळायचा, असं करता कामा नये. तुम्ही या मार्गावर आहात ही फार मोठी गोष्ट आहे. तर हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा त्यांनी सांगितला, तोही महत्त्वाचा आहे, की ते म्हणाले की कुठलाही आपण उच्चार करतो की नाही, त्याचा उगम मुळात विचारातून होतो. त्यामुळे जर आपण भगवंताचं नाव घेत असू तर त्या संदर्भातला एखादा विचार आपल्या मनात प्रवेश करता झालेला असतो, नकळत का होईना, आणि त्यामुळे साधनेत काही ना काही भर ही पडतेच. आणि त्यामुळे नामोच्चार का असेना पण तो करत राहायला पाहिजे. आणि खरंच आहे. आणि याच्या पुढे जाऊन मला सुद्धा काय वाटतं सांगू का, म्हणजे महाराजांचे विचार तर महत्त्वाचे नक्कीच आहेत, पण आपलंही चिंतन असायला हवं, व्हायला हवं. म्हणून मला हे सांगावं असं वाटतं की नामोच्चार करण्याच्या निमित्तानं का होईना तेवढा वेळ आपण अपशब्द तर बोलत नाही. म्हणजे लोक नावं ठेवतात ना, की नुसती जपाची माळ धरून बसतात, किंवा ते यंत्रावरती किंवा मोबाईलवरती मंत्र लावून ठेवतात, किंवा नामस्मरण चालू असतं, पण त्याचा काय उपयोग होतो. तर तेवढा काळ जर तुम्ही अपशब्द बोलत नसाल, वादावादी करत नसाल, तर हेही नसे थोडं की, अशा दृष्टिकोनातनं मला याच्याकडे बघावं असं वाटतं. किंवा त्या काळात आपण गॉसिप करत नाही, हेही चांगलं आहे. आणि हे तर आहेच की विचार हे मनातले हळूहळू नाहीसे होतात आणि मन हळूहळू एकाग्र होतं. आणि या संदर्भात मला समर्थ रामदासांचा मनाचा श्लोकसुद्धा आठवतो, जो आपल्या सगळ्यांना लहानपणापासून माहिती आहे, की प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी रामा आधी वदावा. म्हणजे मनी चिंतित जावा, आधी रामाचा विचार आहे आणि मग उच्चार आहे. जे महाराजांनी सांगितलं तेच समर्थांनी मनाच्या श्लोकात अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तर मला हे सगळं मनात जपून ठेवावं असं वाटतं आणि त्याच्या चिंतनातनं आपल्याला नक्की लाभ होत राहावा. तर श्रीराम जय राम जय जय राम. भेटत राहूया आणि असंच चिंतन करत राहूया. धन्यवाद.